श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा। ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। त्याप्रमाणेच खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथील श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच महाराजांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लावून मोठी गर्दी केली होती। मंदिर कमिटीच्या वतीने दर्शनाकरिता आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। तसंच मेदनकरवाडी गावचे उद्योजक बाप्पासाहेब जोगदंड यांनी सुद्धा महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। जय गजानन। आज इथे 148वा प्रगट दिन सोहळा खूप असा थाटामाटामध्ये साजरा होत आहे। या अनुषंगाने इथं जमलेले सगळे भक्तगण व इथं सगळेला हा समूह आम्ही हा संकल्प 1998 साली आम्ही विचारात आणला आणि त्या ठिकाणी 15 ते 20 लोक एकत्र येऊन एक संकल्प केला की बाबा महाराजांचं मंदिर या ठिकाणी असावं आणि या पंचक्रोशीमध्ये जे काही भक्तगण आहे त्यांना त्याचा शेगाव ठिकाणी न जाता या चाकण पंचक्रोशीमध्ये त्यांचं दर्शन घडावं अशा निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी या महाराजांसाठी प्राणप्रतिष्ठेचं आम्ही नियोजन केलं। यासाठी सगळे भक्तगण आणि वेळोवेळी जे काही आम्हाला भक्तगण या ठिकाणी मिळतात, आज 148वा प्रगट दिन या निमित्तानं या ठिकाणी सगळे जमलेले भक्तगण त्या ठिकाणी बाप्पूसाहेब जोगदंड साहेब असतील, त्यांचं पण आम्हाला खूप असं योगदान लाभतं। ज्या वेळेस आम्हाला जे काही गरज लागते त्या वेळेस भाऊ आम्ही तिथं जातो की आम्हाला पावती पाहिजे, अशी बळबळचं पावती अशी हवी असते, त्या वेळेस आम्हाला भाऊंचं असं नाव आठवतं की भाऊ आम्हाला तिथं पावती पाहिजे। आमचे बरेचसे भक्तगण म्हणतात की बाबा जोगदंडकडे आपल्याकडे खूप अशी पावती मिळेल आणि आपल्याला एखादं काम हे पूर्णत्वावर जाऊन असे आपले भाऊ यांचं पण आपल्याला मंदिरासाठी खूप असं योगदान असतं। जय गजानन। महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने महान तपस्वी बालब्रह्मचारी महंत 108 श्री स्वामी सोमेश्वर नंदनगिरी महाराज शिवटेकडी यांच्या अमृतवाणीचा पंचक्रोशीतून आलेल्या भक्तांना लाभ घेता आला। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।